धावलेली आणि पूर्ण केलेली आहे त्याची साठी निवडलेला मुकुट दिला जाईल. आणि त्या विविध मुकुटांबद्दल मागील दिवसामध्ये मी संदेश दिलेला आहे. प्रियांनो, दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती पहिला इतिहास 28:6 मध्ये, की तो परमेश्वर त्याला दाविदाला म्हणतो की तुझा पुत्र शलोमोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील, त्यात मी आपले पुत्र निवडलाय, मी त्याचा पिता होईन. बघा, नुसतं एवढंच नव्हे तर त्यांनी एक महान कार्य करण्यासाठी, जे कार्य दाविदाने करू शकला नाही, ते कार्य देखील परमेश्वर त्याच्या हातून करून घेणार होता. आणि जे जगामध्ये सगळ्यात जास्त मान सन्मान आणि पवित्रतेच्या दृष्टिकोनातून नुसतं ख्रिस्ती धर्म किंवा यहुदी धर्माने, मुस्लिम पण बघतात त्याच्याकडे, ते मंदिर कोणाला बांधायला सांगितलेलं आहे? राजा शलोमोनच्या हस्ते ते मंदिर बांधणार आहे. कितीतरी महान सन्मान आपल्याला मिळालेला. प्रेज द लॉर्ड. या राजाला इतका मोठा सन्मान, दाविदापेक्षा पण मोठा सन्मान त्याला दिलेला आहे. आणि या सर्व गोष्टी घडत असताना, जसं मी मागच्या वेळेस सांगितलंय, की तो जगातला सर्वात श्रीमंत देखील होता. आणि त्याच्याकडे जे विविध व्यवसाय होते, त्या व्यवसायाच्याकडे जर बघितलं तर त्यांनी बांधकाम मध्ये स्मार्ट सिटी, त्या काळातल्या स्मार्ट सिटी, यरुशलेम सारखं भव्य तिथे राजमहल आणि राजवाडे बांधलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सोन्याचा व्यवसाय, त्याचप्रमाणे चंदन, लाकूड, घोडे, रत्न, या सर्व गोष्टींचा व्यवसाय केलेला आहे. त्याचप्रमाणे शेती आणि बांधकाम मध्ये देखील त्याला अतिशय माहिती असल्या कारणाने, सुज्ञान परमेश्वराने दिल्यामुळे त्याच्याबद्दल तेव्हा आणि आजपर्यंत इस्रायलमध्ये ती प्रथाच आहे की जग त्यांच्याकडे निश्चितच शेती व्यवसायाबद्दल, निश्चित जी टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल तेव्हापासून ती त्यांना होती. आणि त्याचप्रमाणे तिथून वेगवेगळे हायवे, ज्याला आपण म्हणतो एक्सप्रेस हायवे, जसे आपल्याकडे महामार्ग जात होते, आणि त्याच्या पण तो टोल वसूल करत संरक्षणासाठी, आणि त्या रस्त्याच्या बद्दल तो टोल गोळा केल्यामुळे आणि अनेक लोक विविध ठिकाणी त्याचं दर्शन आणि ज्ञान ऐकत असताना त्याला देणग्या देत होते. आणि ह्यामुळे तो जगातला त्या काळातला सर्वात श्रीमंत असा राजा होता. आणि आपल्याला माहिती आहे की यरुशलेमचं मंदिर बांधल्यानंतर ते मंदिर जेव्हा सोन्याने आणि सर्व गोष्टींनी तयार केलेले आहे, तेव्हा शिष्य देखील म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त की पहा गुरुजी, केवढं भव्य मंदिर आहे, किती सुंदर असं मंदिर आहे आमच्या शलोमोन राजाने बांधलेलं मंदिर. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो, अरे या मंदिराबद्दल तुम्ही कौतुक करू नका, कारण की ह्याच्या चिरावर चिरा राहणार नाही. कारण की इतकं सोनं होतं की त्याच्या चिरेमध्ये पण सोनं घुसलेलं होतं. आणि त्या सोन्याच्या हव्यासपोटी जेव्हा रोमन लोकांनी त्याच्यावर इसवी सन 70 मध्ये अटॅक केला, तेव्हा सर्व सोनं काढण्यासाठी त्यांनी दगडावरचे दगड काढून टाकले. त्याच्यामधलं जे लपलेलं सोनं देखील ते आपल्या रोमन राष्ट्रामध्ये घेऊन गेलेले आहे. आणि त्यानंतर जे मंदिर पडलं तर आजपर्यंत ते उभारलंच गेलं नाही. नुसती एक भिंत तिथे उभी आहे, ज्याला आपण म्हणतो जिथे रडण्याची भिंत, जिथे आज देखील यहुदी लोक जातात, अनेक लोक ख्रिस्ती लोक जातात, तिथे डोकं टेकून प्रार्थना करतात आणि ही गोष्ट दाखवतात की परमेश्वराने आम्हाला बहुत दिलं होतं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आम्हाला श्रीमंत केलं होतं, परमेश्वराने आम्हाला महान राजा बनवला होता, परंतु आम्ही आमच्या सुखामुळे, परमेश्वराच्या जवळचे लोक असून, अब्राहमाची संतती असून, आम्ही ही सर्व काही गोष्टी गमावल्या आहे. आज प्रियांनो, आपण नुसतं शलोमोनकडे बघून चालणार नाही. त्याचप्रमाणे प्रीती करणारा देव आम्ही देखील त्याचे आज पुत्र आणि कन्या आहोत. प्रेज द लॉर्ड. जी योजना, जे वेगवेगळ्या प्रकारची इच्छा, जे वेगवेगळे संकल्प शलोमोनासाठी होते, दाविदासाठी होते, अब्राहमाच्या पुत्र कन्यांसाठी होते, ते तुमचे आणि माझ्यासाठी देखील आहे. परंतु पतनचे कारण जे आहे त्यावेळेस पण तेच होते आणि आज पण तेच आहे. आपण इथे काही गोष्टीकडे बघितलेलं आहे आणि कारण तेच होते. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी जे विवाह केलेला आहे, त्या विवाहामध्ये त्यांनी एकूण किती राण्या केलेल्या होत्या? 700 राण्या. आणि किती? 300 उपपत्नी, म्हणजे टोटल 1000. आणि मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर 1000 आहेत, इथे एकच बायको सांभाळणं कठीण. हा 1000 बायकांना सांभाळत कसं असेल?
आणि वर बघा सुरुवातीला काय लिहिलेलं आहे, नुसतं तो सांभाळत नव्हता. सुरुवातीला काय लिहिलेलं होतं की तो स्त्रियांवर, पहिल्याच वचनामध्ये त्याचा स्त्रियांवर प्रेम पण जडलेलं होतं. आता 1000 स्त्रियांवर तो कसा प्रेम करत असेल ह्याबद्दल आपल्याला माहित नाही. आणि जेव्हा प्रेम आहे, मागच्या वेळेस पण मी सांगितलंय की प्रेम के खातिर, प्यार के खातिर भी कुछ भी करने को नवरा तयार हो जातो. आणि ते त्याने केलं, ते त्याने केलेलं आहे. तीच गोष्ट त्याच्या आत्मिक जीवनासाठी नडलेली आहे. हो प्रियांनो, प्रेम करणं चुकीचं नाही, परंतु आम्ही कोणावर प्रेम करतो हे देखील महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. जर आज आपण देवावर प्रेम करतो तर मला सांगू द्या, देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रेम करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यात कदाचित संतती, कदाचित पत्नी, कदाचित आई वडील, कदाचित शेजारी, कदाचित देवाचं मंदिर, कदाचित आपला सेवा कार्य, सर्व हे देवापासून प्राप्त झालेलं आहे. आणि आपण जेव्हा त्याच्यावर प्रेम करतो तेव्हा देव प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाची कधीच इच्छा नव्हती की एवढ्या राहण्या करावा. लक्षात ठेवा, देवाची इच्छा, त्याने लग्न केलेलं आहे, परंतु त्या राहण्या देवाला मान्य नव्हता. कारण की इथेच लिहिलेलं आहे की दुसऱ्या वचनामध्ये की इस्रायल लोकांस त्यांनी आज्ञा दिली होती, मागे पण आपण बघितलेलं आहे की त्यांनी निश्चितच इतर स्त्रियांशी लग्न करू नये, व्यवहार करू नये. आणि जर केले तर ते आपल्या देवांकडे तुमची मने वळवतील. कारण की वरच आपण यादी वाचलेली वेगवेगळ्या राष्ट्रांच्या स्त्रिया, म्हणजे जसं आपण कोणत्या तरी राष्ट्रामध्ये जातो, कोणत्या तरी गावाला जातो आणि गावाला गेल्यानंतर म्हणतो अरे इधर की क्या फेमस चीज आहे बाई बता. कोणी म्हणतात नाही 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 इकडंच आहे ना, ही साडी खूप प्रसिद्ध आहे, बेंगलोर सिल्क बँक, चला मग साडी घेऊन जातो. मग आपण कधी आग्र्याला गेलो, तिथे काय फेमस, अरे ताजमहल प्रसिद्ध आहे, तर तिथे छोटे छोटे ताजमहलचे काय म्हणतात हे मिळतात आपल्याला, जे तयार केलेले, आणि ते आपण मोमेंटोज असतात ते घेऊन येतो. तसंच हा जिकडे जिकडे गेला तिथे जण बायकाच घेऊन येत होता, त्याला तीच गोष्ट पसंत पडते. आणि यावरून आपल्याला कळतं की त्याची मनोवृत्ती कशी होती. प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की एवढ्या सर्व काही कर्तृत्वामुळे सुरुवातीचं आपल्याला माहिती आहे, शाऊलने किती वर्ष राज्य केले? 40 वर्ष. दाविदाने पण 40 वर्ष आणि शल्मोना पण 40 वर्ष. 120 वर्ष एकच राजा पूर्ण राष्ट्र चालवत होता. आणि त्यानंतर मग राजेच राजे, सगळं काही तुटलं फुटलं, विभाजित झालं. आणि त्याचं कारण सुरुवात कुठून झालेली? राजा शल्मोन पासून झालेली. आणि आपल्याला असं दिसून येत आहे की ह्या काळामध्ये त्याने सुरुवात तर खूप उत्तम केली, जे काही त्याने मिळवलं ते अतिशय मोठं महान होतं. आणि परमेश्वराचे आशीर्वाद पण त्याच्या बरोबर होत. कारण की त्यांनी काय मागितलं होतं? त्यांनी मागितलं होतं की मला धन नको, मला पैसा नको, मला प्रजेचं कल्याण करण्यासाठी सुज्ञान बहाल कर. प्रेज द लॉर्ड. विजडम हे मागितलं खरं त्यांनी. आणि देवाने प्रसन्न म्हटलं की तुला नुसतं मी ज्ञान आणि न्याय करण्याची वृत्ती देत नाही, तर तुला मी धनसंपत्ती पण इतकी देणार आहे की तुझ्यासारखा कोणता राजाच होणार नाही. परमेश्वराने त्याला ते आशीर्वाद दिलेले होते. परंतु त्याने वेगळ्याच रस्त्याकडे तो टर्न झालेला आहे. आणि जेव्हा तो टर्न झालेला आहे तेव्हा परमेश्वराला ती बाब आवडलेली नाही. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात, सुरुवात जेव्हा आपण देवामध्ये येतो, तेव्हा मी प्रभूमध्ये येतो, तेव्हा आमची धार्मिकता आणि आमचा आवेश आणि आमचा उत्साह एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. परंतु हळूहळू हळूहळू अनेक गोष्टी देवाच्या सेवा केल्यामुळे तुम्हाला मिळायला लागतात. प्रेज द लॉर्ड. कारण की येशूनेच आम्हाला सांगितलं, आधी माझ्या राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा. आणि आपण सुरुवातीला त्याच्या राज्यासाठी, धार्मिकतेसाठी खूप झटतो. आणि मग काय म्हणतो येशू? मग तुम्हाला इतर सर्व काही मी देईन. आणि जेव्हा इतर सर्व काही आपल्याला मिळायला लागतं तेव्हा राज्य आणि धार्मिकतेमध्ये आपण मागे पडतो. तिथे आपण काय होतो? तिथे आपला प्रॉब्लेम निर्माण होऊन जातो. हो प्रियांनो, आज अनेक धार्मिक लोकांनी सुरुवात खूप सुंदर केलेली आहे. देवाच्या वचनानं ते वाढलेले. देव अद्यापन त्यांच्यावर प्रीती करतो किंवा शल्मोन राजावर प्रीती करत होता. परंतु प्रियांनो, निश्चितच देवाची जी काही योजना आहे ती कधी देखील सिद्धीत जाणार नाही. कारण की वचन सांगतं, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. हालेलुया. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवात तुम्ही किती चांगली आणि किती सेवा कार्य केलं, त्याचं काय निश्चितच शेवट कसा होतो हे अतिशय महत्वाचं आहे. कारण की शेवट, आणि त्या हिंदीमध्ये म्हण आहे, अंत भला तो सब भला.
म्हणजे कधी कधी काही लोक म्हणतात चला बाबा चोरासारखं शेवटी पण मी पश्चाताप केला आणि क्षमा मागितली तर जाईन मी स्वर्गामध्ये, असं म्हणणारे अनेक लोक जगामध्ये आहे आज देखील. की म्हातारा झालं ना मग मी करल, म्हातारा झाल्यावर मी करल, म्हातारा झाल्यावर हे करल. परंतु 4थं वचनामध्ये काय लिहिलेलं वाचा. शालमोन म्हातारा झाला. आता म्हातारा झाल्यावर आपण काय म्हणतो इथे काय आहे बघा. काय झालं मग? अरे बापरे. आता जेव्हा म्हातारा झाला तेव्हा बायकांनी आपले कार्यक्रम सुरू केला. जेव्हा तरुण होता तेव्हा त्याचा जोश होता, उत्साह होता, राज सगळं काय करायचं. आता म्हातारा आहे, जास्तीत जास्त तो महालामध्ये राहत आहे, जास्तीत जास्त वेळ तो आराम करत आहे, शरीर त्याचा आता साथ देत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये मग स्त्रिया जितेची सेवा करू लागल्या, त्या स्त्रिया ज्याच्यावर तो प्रेम करत होता त्या स्त्रियांच्या परकीय देवाच्या नादी तो लागलेला आहे, त्यांच्या नादी तो लागलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याचा पतनाचा आरंभ झालेला आहे. आणि ही 3 गोष्टी ज्या आहे त्यांनी चूक केलेल्या आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की परकीय स्त्रिया यांच्याशी तू विवाह करू नको. तर त्याने विवाह पण करायचा तर काय लिमिट का त्याला एवढं विवाह करायचा? 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर 1000 विवाह केले तर मी जर भाग करत होतो तर दरवर्षी तो 250 विवाह करत होता. म्हणजे 25 विवाह तो करत होता. हे काय कोणत्या प्रकारची धार्मिकता आहे हे मला कळायला नाही. तरी प्रभू संधी देत होता. अनेक जण म्हणतात काही नाही पाळक साहेब, लग्न झालं आम्ही बरोबर तर अनुविश्वासामध्ये. ठीक आहे, प्रभू मध्ये चांगली गोष्ट आहे, तुमचा विश्वास जाडगा आहे, तुम्ही कर्तृत्ववान आहात, परंतु उलटही घडू शकतं. परमेश्वराची आज्ञाभंग झाल्यामुळे देवाच्या योजनेचा भाग जर ती व्यक्ती नसेल तर उलटही होऊ शकतं की तुम्ही तिला देवाच्याकडे किंवा त्याला देवाच्याकडे वळवण्याच्या अगोदर तोही तुम्हाला आपल्या देवाकडे वळवू शकतो. ही बाब विसरता कामा नाही. आणि यासाठी आपण ही बाब देखील जाणणं आणि जाणून घेणं अतिशय लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या जीवनाच्या बद्दल जेव्हा विचार करतो, जेव्हा आपण देवाला प्राधान्य देतो आणि देवाची योजना आपल्या जीवनात येते, तर देवाने प्रत्येकासाठी एक नियोजित व्यक्ती या जगामध्ये निर्मित केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने आदामलाही निर्मित केलं, देवाने हवेलाही निर्माण केलं, देवाने आम्हालाही निर्माण केलं, आमच्या बरोबरच्या सहचारणीला पण त्याने निर्माण केलेलं आहे. आणि ह्यासाठी जेव्हा आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा एकच गोष्ट आहे की तुमचं कल्याण तुमच्या दृष्टीस पडतं. परंतु ही बाब इथे घडतेना दिसते. दुसरी गोष्ट जी आहे की त्याने नुसतं हेच केलं नाही, तर वचन 7 मध्ये असं दिसतं की त्या स्त्रियांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, उंच स्थळ बांधलं, त्यांच्यासाठी स्पेशल मंदिर बांधले. बा तिला खुश करायचं. आता तिला खुश करायचं तर मग आता कुठेतरी मॉलमध्ये घेऊन जा, पिक्चर दाखवायला घेऊन जा, शॉपिंगला घेऊन जा. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे तुळशी बागेत तर फार कमी लोक जातात है ना. आजकाल नवीन पिढी जाईल का तुळशी बागेत? नाही ना. कुठलचा गावठी पोर का नवरा केलेला आता मॉल असतो आणि इकडे तिकडे नेण्यात मग ती खुश होते, ती प्रसन्न राहते. मग आमचा संसार खूप चांगला होतो, आमचा संसार चांगला होतो कारण की माझी बायको खुश आहे किंवा माझा नवरा माझ्यावर खुश आहे. परंतु प्रियांनो, हे खुश करण्यासाठी तुम्ही कुठे तडजोड करतात, कुठे तुम्ही कॉम्प्रोमाइज करतात, हे देखील महत्वाचं आहे. आणि त्यांनी केलं. हे जे पहिले 2 आज्ञा लिहिलेल्या आहे, पहिली आज्ञा काय आहे बघा, दुसरा देव नसावा. पहिलीच आज्ञा तो मोडत आहे. दुसरा त्याची सेवा करणं, ते पण सुरू केलेलं आहे. या महत्वाच्या पहिल्या जो 2 आज्ञा आहे ज्या परमेश्वराने दिल्या त्याच्याबद्दल सांगितलंय की मी ईर्ष्याळू देव आहे. काय आहे बोला? ईर्ष्याळू देव आहे. त्याला कोणत्याही गोष्टीबद्दल, आपल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कधी ईर्ष्या वाटणार नाही, कारण की तो वर स्वर्गात आहे आणि आपल्याकडे काय आहे, आपल्याबद्दल ईर्ष्या वाटेल. परंतु जेव्हा आपण ह्या प्रकारच्या गोष्टी करायला लागतो तेव्हा देव ईर्ष्यावंत देव आहे. त्याला कधी आवडत नाही की आपलं हृदय, आपलं अंतःकरण त्याचं मंदिर असताना त्याच्यामध्ये दुसरा कोणीतरी विराजमान आहे. कोणीतरी विराजमान, ते कदाचित स्त्री पण असू शकते,
कदाचित धन पण असू शकतं, कदाचित मोबाईल पण असू शकतो, काही पण असू शकतं, विराजमान कोणी असू शकतं. त्याच्याशी देवाला ईर्ष्या वाटते आणि त्यामुळे दुसरी चूक तो करत होता. आणि त्यामुळे 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याने काय केलं? अरे भाई, इसको कुछ कम नाही पडना चाहिए. माझी प्रिय बायको आहे, तिला काय लागतं सगळं इकडेच ठेवा जवळ. यरुशलेम परमेश्वराचं राष्ट्र आहे, नगर आहे, ज्याच्याबद्दल आपण पण प्रार्थना करतो की एक दिवस नवीन यरुशलेम मध्ये आम्ही जाणार आहोत. आणि ते यरुशलेम मध्ये बघा काय व्यवस्था करून ठेवलेली त्यांनी. आणि अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे कदाचित त्यांनी संसार 1000 बायकांबरोबर सुखी केला असेल, पण परमेश्वर लाखो वेळ दुखवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, कदाचित तुमच्या जीवनामध्ये पैसा, धन, संपत्ती आणि अनेक एंटरटेनमेंट चांगल्या गोष्टीमुळे कदाचित तुम्ही एकमेकावर खुश असेल, परंतु परमेश्वर तुमच्यावर खुश आहे का, हे फार महत्वाचं आहे. कारण की तुम्ही एकमेकांना खुश करण्यामध्ये आयुष्य घालवत आहे, परंतु जर परमेश्वर तुमच्या या कृतीमुळे दुखावलेले आहे, दुसऱ्या भाषेमध्ये ते खुश करण्यामध्ये जर ह्या आज्ञा तुम्ही मोडत आहात, देवाचे अभिवचन तुम्ही पाळत नाही, देवाच्या आज्ञात तुम्ही चालत नाही, तर देव कसा प्रसन्न होणार? येस, पैसा आणि धनामुळे काही समय तुम्ही आनंद करणार, काही समय तुम्ही एकमेकांना प्रसन्न ठेवणार, पण शेवटी आपल्याला दिसत आहे की तुमचा अंत हा ठरलेला आहे. तिसरा गुन्हा जो त्याने केलेला आहे 9व्या वचनामध्ये आहे की परमेश्वर तो त्याच्यावर प्रेम करत असताना त्याला 2दा दृष्टांत दिलेला आहे की भाई अभी तो सुधर जाय यार. परमेश्वर स्वतः दृष्टांत देते त्याला. बघा, वाचा 9वं वचन. दोनदा दर्शन देऊन परमेश्वर, अरे नाही नाही नाही, तू चुकीचं करतोय राजा, तू गुन्हेगार आहे राजा, तुझ्या केवढ्या अपेक्षेने आणि केवढी मोठी सत्ता देऊन मी या राष्ट्रामध्ये शांतीप्रिय बनवलेला आहे, परंतु तू काय करत आहे, तुझा हा फार मोठा गुन्हा करत आहे. बघा, परमेश्वर अनेकदा आम्हाला अलर्ट करतो, आम्हाला इशारा देतो की तुम्ही फिरा, वळा, बघा, कठीण दिवस समोर उभे आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला शलोमोन राजाच्या बद्दल जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला एक सुंदर वचन नीतिसूत्रामध्ये मी बघतो, आणि ते वाचत असताना आपल्याला अशा प्रकारे दिसून येतं की नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 23वा वचन कोणीतरी वाचा. शलोमोन राजाने लिहिलेलं वचन आहे. कारण की त्याच्यामध्ये काय आहे, जीवनाचा उगम आहे. त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे, ही बाब तू लक्षात ठेव. कारण की जर ती गोष्ट तुला करता आली नाही तर ती बाबा, आता त्याचं पुढचं पुस्तक बघा, उपदेशक, त्याचा 11वा अध्याय आणि 9वं वचन बघा. उपदेशक 8, 11, 9 मध्ये तोच शलोमोन राजा बघा लिहितो, किती भारी भारी, पण कृतीमध्ये कुठे अंतःकरणाचं रक्षण? त्या अंतःकरणामध्ये तर आता दुसरेच निवास करत आहे. 11वा अध्याय 9वं वचन. पण या झाडा घेणार आहे तरुणा. अरे बाबा, तरुण नाही, बुड्ढा बी कामच काय. इथे आपल्याला असं दिसतं की तो तरुणांबद्दल बनतो, आणि ही बाब खरी आहे. आपल्या सर्वांना मान्य की सगळ्यात जास्त जो मनुष्य जो आहे तो वासनेमध्ये किंवा निश्चितच चुकीच्या मार्गावर चालण्याचं वय आहे, तारुण्याचं वय. तिथेच मनुष्य म्हणजे काय घसरतो, त्याचे पाय घसरतात आणि तो आपल्या जीवनाचा नाश करून येतो. याबद्दल काहीही वाद नाही. आणि त्यामुळे तरुणाला उपदेश करणं हे कधीही योग्य आहे. आणि उपदेशक मध्ये हा त्यांना उपदेश करत असताना तेच म्हणतो की तुझे हृदय तुला उल्हास देव, मनाला वाटेल तसं वाग, नजरेस येईल तसा चाल. आणि तो तसाच चाललेला आहे असं वाटतं मला. आणि पुढे जाऊन लिहिलेलं आहे की या सर्वांबद्दल देव तुझा धाडा घे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. परंतु त्याने लक्षात ठेवली का?
हो प्रियांनो, कधी कधी आम्ही देखील अनेकदा सगळ्या गोष्टी चांगले चांगले देवाचे वचन आपल्याला पाठ असतात, आपण देवाचे वचन बोलतो आणि लोक म्हणतात वा वा किती धार्मिक व्यक्ती आहे, किती प्रभूच्या वचनामध्ये पारंगत व्यक्ती आहे, किती उत्तमरित्या त्याला वचन तो फटाफट बोलतो. परंतु प्रियांनो, कधी कधी आमचं बोलणं आणि आचरणामध्ये काय असतं, फरक असतो. आणि हीच बाब त्याच्या जीवनामध्ये आम्हाला स्पष्ट दिसून येत आहे की एवढे मोठे एवढे थोर पुस्तक लिहिल्यानंतर देखील आज आपल्याला असं दिसतं की तो तारुण्यात नाही घसरला, पण म्हातारपणात तो घसरून गेलेला आहे. आणि त्यामुळे परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटलं, बाबा तूच म्हणतोय ना की परमेश्वर तुझा झाडा घेईल, मग आता झाडा घ्यायची वेळ कशाला येऊ देतोय, तूच लिहून ठेवलेलं आहे, तूच जर त्याचा विचार कर, तूच लिहिलेलं ना झाडा घेईल, मग आता झाडा घ्यायची वेळ माझी आली. आणि त्यामुळे परमेश्वराने पुढे त्या वचनामध्ये आपण आत्ताच वाचलेलं आहे, दोनदा दर्शन दिल्यानंतर 10व्या वचनामध्ये काय म्हटलं बघा, पहिले राजे 11:10 मध्ये, त्याच या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवताच्या नादी लागू नको, पण परमेश्वराने केलेली आज्ञा त्यांनी पाळली नाही. यास्तव, आता बघा यास्तव काय करतो परमेश्वर, 11:11 मध्ये पहिले राजे, परमेश्वराने शलोमोनास म्हणाला, माझा करार मग मी तुला लावून दिलेले नियम न पाळता असे आचरण तू केले, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ पासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देणार आहे, तुझ्या एक सेवकाला देणार आहे. मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलेलं होतं की शाऊल आणि दावीद मध्ये काय रिलेशन होतं, सांगा बरं. कोण होता? दावीद शाऊलाचा काय होता, जावई होता, है ना, जावई होता. आणि दावीद आणि शलोमोन मध्ये काय रिलेशन होतं, मुलगाच होता, जो आहे ना तो मुलगाच होता. परंतु आता आपल्याला माहिती की राजघराण्यामध्ये त्यांचे मुलंच पुढचे आपण म्हणूया की बसणारे राजकुमार पुढे जाऊन राजा होतात, आणि तसंच व्हायला पाहिजे. परंतु परमेश्वर आता म्हणतो, गेला तू स्वतःचा घात केला नाही, तुझ्या घराण्याचा घात करून टाकलेला. तुझ्या पापामुळे तुझ्या मुलं आता या खुर्चीवर कधीही बसणार नाही. आता मी मागे जाणार नाही कारण की उशीर होईल. परंतु एकच गोष्ट आहे की तो दावीद त्याला शिकवतो आपल्या मुलाला की परमेश्वर मला म्हणतो की जर तू माझ्या आज्ञा पाळल्या, तू माझ्यामध्ये चालल्या, तर दाविदाच्या खुर्चीवर किंवा सिंहासनावर बसणाऱ्या कोणत्याही लोकांची कधी उणीवा पडणार, संतती तुझी कायम बसल. परंतु तो आज्ञा मोडली तर निश्चितच त्याचं फळ तुला भोगावं लागेल. आज प्रियांनो, कदाचित आपण राजा नाही, कदाचित आपण राजपुत्र नाही, कदाचित आपण फार मोठे काही आपल्याकडे नाही की आपल्या खुर्चीवर आपला कोणीतरी मुलं बाळात. परंतु एकच लक्षात ठेवा की परमेश्वर म्हणतो की तुझ्या लेकरांची मुलांची मुलं या सर्वांसाठी माझ्याकडे योजना आहे. प्रेज द लॉर्ड. जर मी प्रभूचा राजपुत्र आहे तर प्रभूची ही इच्छा आहे की माझ्या नंतर त्याचा मुलगा राजपुत्र किंवा मुलगी राजपुत्र आणि राजकन्या चालावी. आणि त्यामुळेच मग आपण म्हणतो मी आणि माझं घराणे तर परमेश्वराची सेवाच करणार. ही परमेश्वराला आवडती बाब आहे. अब्राहम, इसाक, याकोबाचा परमेश्वर आहे तो स्वतःला म्हणून घेतो. तर याचा अर्थच हा आहे की आपल्या देखील घराण्यातल्या प्रत्येक वंशाच्या लोकांची सेवा त्याला मान्य आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या घराण्यामध्ये एकही व्यक्ती अशा प्रकारचे गंभीर गुन्हेकडे जातो, तेव्हा परमेश्वर आपल्या मुलांना आशीर्वादाच्या जागे काय देतो हे या घरामध्ये दिसत. इथे तो म्हणतो एक तुझा चाकर, एक तुझा नौकर, याला मी सत्ता देणार आहे, पण तुझ्या मुलाला देणार नाही, त्याच्या मुलाला देणार नाही. ही बाब लक्षात ठेवा. आणि त्याच्या 3व्या वचनामध्ये बघा, 30वं वचन 11:30, अहियाने आपल्या जो झगा होता तो झग्या जो एक याजकाचा झगा होता, आणि त्या याजकाने काय केलेलं आहे, झग्याचे किती तुकडे केले, 12 तुकडे. आणि 12 तुकड्यानंतर तो काय म्हणतो, आता एकाच्या हातामध्ये त्याने 10 तुकडे दिले, 12 पैकी 12 पैकी, आणि त्या व्यक्तीचं नाव होता यराबाम. आता यराबाम होता कोण, हा 26व्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे.
सरेदा येथील कोण होता? सलमोनाचा सेवक. आणि त्याला किती तुकडे दिले? 10 तुकडे. 10 तुकडे म्हणजे 10 वंश. आपल्याला माहिती आहे आज देखील तिथे 12 वंशापैकी 10 वंश कोणाच्या हाती गेलेले आहे? सेवकाच्या हातात गेले. बरोबर. परमेश्वर जे बोलतो ते पूर्ण होतच, ते होणारच पूर्ण. आणि आपल्याला दिसतं की इथून फूट पडलेली आहे. इथून ते राष्ट्र जे पापामुळे, पतनामुळे, ज्या भ्रष्टतेमुळे, ज्या चुकीच्या गोष्टीमुळे त्या राज्याने गमवलेलं आहे, ते त्याच्या हातून आता एक सेवकाच्या हातामध्ये गेलेलं. आता मी तेवढ्या हिस्ट्रीकडे नेणार नाही. आता 12 पैकी 10 दिल्यानंतर किती वंश उरले? 2च उरलेले. आणि त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे 32व्या वचनामध्ये, तरी माझा सेवक दावीद याच्या प्रित्यार्थ, इस्रायलच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या नगराप्रित्यार्थ त्याच्याकडे मी एक वंश राहू देणार आहे. मी त्याच्याकडे एक वंश राहू देणार आहे. सगळ्याचं सगळं त्याच्याकडून मी काढून घेणार नाही. आणि दाविदाचा शलमोन, आणि शलमोनच्या नंतर रहबाम, 12व्या वचनामध्ये आपल्याला दिसतं की रहबाम ह्याला, जो शलमोनचा मुलगा होता, त्याला 2 वंश दिले. 2 वंशाला एकच वंश काउंट केलं जातं. आणि 2 वंश कोणते होते? तर आपण बघितलं यहुदा आणि बन्यामीन. यहुदा आणि बन्यामीन हे 2 वंशाला एकच वंश काउंट करतात यहुदी लोक. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे जे होते ते रहबामाकडे गेले, म्हणजे शलमोनाच्या मुलाकडे गेले. आणि सेवकाकडे किती वर्ष गेले? 10. आणि यामुळे आपल्याला असं दिसतं की इस्रायलाचे किती भाग झाले? 2 भाग झाले. एककडे 10 गेले, एकाकडे 2 गेलेले. दोघांना एकच वंश काउंट केलं जातं, यहुदा आणि बन्यामीनला. आणि येराबाम ह्याला जो राष्ट्र बनलं त्याचं नाव होतं इस्रायल. इस्रायल राष्ट्र होतं. आणि दुसरा हा जो उत्तरेकडचा भाग आहे आणि दक्षिणेकडचा जो भाग होता त्याला यहुदा प्रांत म्हटलंय, जो खऱ्या अर्थाने शलमोनाच्या पुत्राचं राष्ट्र होतं आणि ते दक्षिणेकडे होतं. याने प्रकारे प्रियांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज तुमच्या आणि माझ्या घरामध्ये, आज आमच्या पापामुळे, आमच्या अपराधामुळे नुसते आमच्या मुलांचं पतन होत नाही, तर आमच्या घरामध्ये फूट पडत आहे. आमच्या घरामध्ये फूट पडत आहे. त्याचं कारण एकच आहे की आई आणि वडिलांपासून मुलं, मुलांपासून लेकरं, नातवंड, पती आणि पत्नीमध्ये हे जे मतभेद निर्माण होण्याचं प्रमुख कारण आहे की देवाने ते तुम्हाला प्रीती आणि त्याच्या योजनेने एक केलेलं आहे, परंतु तुम्ही देवाची योजना न पाळल्यामुळे, ज्या उद्दिष्टाने तुम्हाला निर्मित केले ते उद्दिष्ट तुम्हाला न कळाल्यानंतर पण तुम्ही ते दुर्लक्षित केल्यामुळे परमेश्वराच्या द्वारे काय करायला, त्याच्या क्रोध उतरलेला आहे. आता परमेश्वराने कोणी दुसऱ्यांना नाही, एकच लक्षात ठेवा. आपण अनेकदा म्हणतो की नाही सैतान घुसला. नाही नाही नाही, वचन जर आपण बघितलं तर आपल्याला इथे स्पष्ट दिसून येईल की परमेश्वरासाठी, परमेश्वर जेव्हा चिडतो तेव्हा त्याच्यासाठी काय केलेलं आहे की, बघा वचन मध्ये आपण जाऊया की परमेश्वर दुसरे राजे जे आहे तो उभे करतो लढण्यासाठी, आपल्याशी लढण्यासाठी. आणि ते इथे, आता मी त्या राजांचं नाव घेत नाही, परंतु राजे जे होते ते होते अष्टरोज, त्याचप्रमाणे कमोश, ह्या राष्ट्राचे राजे उभे केले. कोणी उभे केले? परमेश्वराने उभे केले. प्रियानो एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही येशूच्या पुत्राने, येशूच्या कन्याचं, सैतान तुमचं काही बिघडू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याला अधिकारच नाहीये, कारण की तुम्ही येशूच्या रक्ताच्या चंडणीच्या द्वारे विकत घेतलेले लोक आहे. तुमच्या सोबती रक्ताचे कोट आहे. जर तुमच्यावर सैतानाला हल्ला करायचा आहे तर पहिले देवाची परमिशन घ्यावी लागणार. जसं आपण योग मध्ये बघतो, परमिशन घेतल्याशिवाय हात लावू नाही शकत. तुम्हाला आणि मला सैतान हात लावू शकत नाही, कारण की तुम्ही येशू मध्ये आहात. रक्ताचे कोट, संरक्षणाचे कवच, देवदूताचं संरक्षण तुमच्या सभोवती आहे आणि सैतान तुम्हाला छेदू शकत नाही, कारण की तुम्ही येशूच्या नावामध्ये सैतानाला ठेचण्याचा अधिकार ठेवतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा आपण देवाला आपल्या जीवनातून, आपल्या कुटुंबातून, आपल्या सेवेतून दूर करतो, तेव्हा देव अनेकदा सैताना म्हणतो, बाबा आता तुला जे काय करायचं ते कर. आणि ही गोष्ट आपल्याला अनेक सेवकांच्या जीवनामध्ये, अनेक लोकांच्या जीवनामध्ये, अनेक घरामध्ये आताही दिसते की सैतानाच्या
प्रवेशाचं मुख्य कार्य आहे की आम्ही देवाला सोडल्यामुळे त्यांनीही आमचा त्याग करून दिलेला आहे. आणि त्या त्याग केल्यामुळे सैतानाची एंट्री तुमच्या घरामध्ये झालेली आणि तुम्ही तुमचं घर ह्या राष्ट्राप्रमाणे विभक्त झालेले आहे. ह्याचे दोन भाग झाले. एका बाजूला इस्रायल गेला, एका बाजूला यहुदा गेला. इस्रायल राष्ट्र जे होतं त्याच्यासाठी जर आपण बघितलं की हे दोन भाग झाल्यानंतर त्यांची राजधानी देखील वेगवेगळी झाली. एकाची झाली यरुशलेम, दुसऱ्याची झाली शोमरोन. आणि अशा प्रकारे आम्हाला दिसतं की आमच्या जीवनामध्ये देखील विभागणी होते. कारण एकच आहे, त्या काळी काही वेगळं होतं, आज काय वेगळं आहे असं आहे का? सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी काय केलेला आहे? त्याच्यामध्ये गुन्हा होता की त्यांनी काय केलेलं? पैशाच्या आणि धनाच्या मागे लागलेला आहे. आणि घोडे घे, व्यवसाय कर, हे कर, ते कर. आज देखील जगामध्ये सगळ्यात जास्त जे पण गुन्हे होते त्याच्या मागे कोण आहे? पैसा, रोकडा. ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त गुन्हे होते. सेकंड नंबरवर स्त्रिया. आज काही परिस्थिती बदललेली नाहीये. जरी आज शलमोन सारखे लोक नसले, परंतु शलमोनची वृत्ती आज देखील मौजूद आहे. आज देखील गुन्हा घडण्याचं प्रमुख कारण हेच आहे. आणि परमेश्वर आम्हाला जे विश्वास नाही त्याला म्हणतो, बाबा आता बस झालं ना, आता तो सुधर, आता सुधर. नाही सुधरत ते. तो बोलवतो, मंदिरातून बोलतो, वचनातून बोलतो, संदेशानं बोलतो, प्रत्येक गोष्टीतून बोलतो. परंतु मनुष्य जेव्हा पूर्णपणे दुर्लक्ष करतो, मला सांगू द्या, देव त्यांच्या मुलांना ते घराने जे परमेश्वराच्या सियोन देशचं गाणं आपण गायलं तिथे तुम्हाला प्रस्थापित व्हायचं होतं, त्याच्या जागेवर तो दुसरीकडे जाऊ देतो. आणि त्यामुळे आज अनेक घरांमध्ये दुःख आहे, क्लेश आहे, संकट आहे. कारण की त्यांनी परमेश्वराचा त्याग केलेला आहे, परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे, परमेश्वराची दिलेली योजना त्याबद्दल ते आग्रही नाही किंवा त्यावर चालत नाही. आणि त्यामुळे आज आपल्याला गांभीर्याने विचार करायचा की शलोमोनाने किती धन कमवलं, किती बायका मिळवल्या, किती लेकरं मिळवले, किती महान सम्राट म्हणून म्हटलं. शेवटी अंत काय होणार आहे? शेवटी अंत हा आहे की तो क्रोधाचा पात्र ठरलेला आहे. देवाचा क्रोध त्याच्यावर उतरलेला आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, देवाचा क्रोध हा आमच्यापासून दूर करण्यासाठी, आमच्या वाचून दूर राखण्यासाठी आज शलमोनाला कदाचित संधी नव्हती, परंतु आम्हाला संधी आहे. कारण की आमचा क्रोध, आमचे शाप वाहण्यासाठी येशू आमच्या जगामध्ये प्रगट झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक संधी प्रभू म्हणे परत एक वार दिलेली आहे. आणि ती संधी येशूमध्ये आहे. आणि ती संधी हीच आहे, येशूच्या नावामध्ये जेव्हा आम्ही म्हणतो की प्रभू मी चुकलोय, मी आपले पाप पदरी घेतो, तू माझा देव आहे, तू माझा, मी पतित आहे, मी चुकलेलो आहे, मी अपराध, मी दोषी आहे, प्रभू माझ्यावर दया कर. मला विश्वास आहे की तू वधस्तंभावर सांडलेलं रक्त, याद्वारे मला शुद्धता प्राप्त होणार आहे. त्या रक्ताच्या द्वारे माझे लाखेसारखे लाल असलेले देखील हृदय तू बर्फासारखे शुद्ध करणार आहे. आणि आपण प्रायश्चित्त करतो आणि येशूवर विश्वास ठेवतो की हाच माझा तारणार आहे. आपल्याला परत एक नवजीवन मिळतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी फार काही करायची गरज नाही. तुमचा वैयक्तिक तारणारा आज देखील आपले हात पसरून तुमच्या जवळ आहे. या माझ्या जवळ, तो कवटाळून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहात. तुम्ही आज देखील राजपुत्र आणि राजकन्या आहे. जरी उधळ्या पुत्र हालवरला आहे, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तो पिता आज देखील वाट बघत आहे. परंतु वेळ फार जास्त होता कामा नये. वेळ हा फार महत्वाचा आहे. वेळ चाललेली आहे. आज वेळ निघून चाललेली आहे. आणि जर वेळ चाललेली आहे तर आजचा दिवस तारणाचा आहे. हे जर तुम्ही आणि मी जाणून घेतलं तर त्वरित प्रभूच्याकडे येऊन क्षमा मागणे गरजेचं आहे. शेवटपर्यंत यांनी त्याचा लाभ घेतला नाही आणि परिणाम हा झाला की त्याच्या समयत प्रभूने त्याच्यावर कृपा केलेली आहे, पण त्याच्यानंतर त्या राष्ट्राचे काय झालेले तुकडे पडलेले. आणि नुसतं तुकडेच पडले नाही, ते येणाऱ्या दिवसामध्ये बाबेल लोकांनी त्यांना लुटलेलं आहे, नुसते अश्शुरी लोकांनी त्यांना लुटलेलं आहे. आणि मग ते कुठे गेलेले आहे? ते बंदिवासात गेलेले आहे. पहिले कुठे गेले होते? गुलामीत. मोशेने सोडवलं आणि मग गेले आहे बंदिवासात. आणि मग ते राष्ट्रच उरलं नाही. आत ते गेलं जे राष्ट्र, तर आता 1947 मध्ये 48 मध्ये तेच पैदा झालं. विचार करा, 2000 वर्ष ते राष्ट्र नकाशावरच नव्हतं. 2000 वर्ष ते राष्ट्र नकाशावर नव्हतं, कारण की ते एक गुन्हा त्या राष्ट्राने केलेला आहे. आणि तो गुन्हा त्या राष्ट्रासाठी हा भयंकर ठरलेला आहे. हो प्रियांनो, लक्षात ठेवा,
की परमेश्वराच्या हाती पडणे महाभयंकर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या हाती पडणं महाभयंकर आहे. स्वतःला जपा. देवाची इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी काय हे जाणून घ्या. आणि जर तुम्ही जाणून घेतलं आणि लीन आणि नम्र झालं, का त्याची सुरुवात मी सांगितलेलं आहे की त्या सुरुवातीला जर तो टिकला असता तर म्हातारपणी ह्या अशुद्ध गोष्टीच्या मागे तो गेला नसता. आणि अशुद्ध गोष्टी जर केल्या नसता तो एक महान सम्राट म्हणून ओळखला गेला असता. तो आज देखील ओळखला जातो. परंतु काय झालेलं आहे त्याच्यानंतर त्याचं आणि त्याच्या राष्ट्राचं, त्याच्या मुलाबाळांचं पतन त्याच्या दृष्टीस पडलेलं आहे. आज प्रियांनो, पतनाचे कारण कोणी नाहीये, सैतान नाही. हे नाही, आमच्या चुका आमच्या पतनाचे कारण ठरताय. आम्ही चुका दिसतात, आम्हाला माहित आहे. आताच मी 2 गोष्टी आपल्याला एक उपदेशक मधून वाचून दाखवली, एक नीतिसूत्र मधून वाचून दाखवली. सर्व माहित आहे. त्याला काय ज्ञान नव्हतं का? त्याला देवाने स्पेशल सुज्ञान दिलं होतं. त्याच्यासाठी काय ज्ञानी पृथ्वीवर कोणी नव्हता. काय फायदा झाला ज्ञानाचा? हे सर्व काही मिळून पणही तो काय अज्ञानी होता का? नाही नाही, त्याला सर्व काही कळत होतं. परंतु प्रियांनो, नुसतं कळणं पुरेसं नाही, तर वळणं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर परमेश्वर म्हणतो तुला कळत आहे तर वळण्याचा समय आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वळ, माझ्याकडे वळ. आता देखील तो उधळ्या पुत्राच्या पित्या समान तुमची माझी वाट बघत आहे, हृदयाचं द्वार ठोकत आहे. आज आपण वळलेलो. परमेश्वर म्हणतो जर तू वळलाय तर इतरांना देखील वळण्यासाठी तू कारणीभूत ठरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस, संत पाऊल अशा प्रकारे म्हणतो की तू वळला तर चांगली गोष्ट आहे, मग तुझ्या भावांना आपण तू वळव. आज प्रभूला धन्यवाद असं की आपल्यापैकी अनेक जण ख्रिस्ताच्या मार्गात चालत आहे. परंतु प्रियांनो, तर आपण शेजारी पाजारी बघतो, आपल्या भावंडांच्याकडे बघतो, आपल्या घराकडे बघतो, आज देखील अनेकांना प्रभूकडे वळण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. एक मनुष्य म्हणून आम्ही दुबळे आहोत. आम्ही त्यांना सहज बदलू शकत नाही. ते आमचं ऐकत नाही. ते खूप कठीण हृदय आहे. ते पूर्णपणे बांधले गेलेले. अशा अवस्थेमध्ये आपण कोणाच्या स्वाधीन करायचं? त्यांना पवित्र आत्म्याच्या स्वाधीन. पवित्र आत्मा मुझे ले जाए यीशु के चरणों करो, उसको भी यीशु के चरणों में लेके जा. कारण की पवित्र आत्म्याच्या द्वारे जे महान कार्य जगभर झालेलं आहे तेच कार्य आज मला माझ्या घरामध्ये व्हायला पाहिजे. ह्याला संजीवन म्हणतात, ह्याला रिवायवल म्हणतात. आणि रिवायवल कोणामुळे येतं? सेवकांच्यामुळे येतं. आज जर तुम्ही तुमच्या घरात दास आहात, सेवक आहात, घराचे पुढारी आहात, देव तुमच्याकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या बचावासाठी तो माझ्याकडे बघत आहे, आपल्याकडे बघत आहे. तो म्हणतो की जर हा वळला तर ह्याने इतरांना वळवण्यासाठी माझ्याकडे जर प्रार्थना केली तर निश्चित मीच वळेन. मी ह्यांच्या घरातले दुःख दूर करन, मी ह्यांच्या घरातली यातना दूर करल, मी ह्यांच्या घरातले शाप दूर करल, मी ह्या घरातले पाप दूर करल. आणि परत एक बार जे मी त्याच्यासाठी निवडलेलं राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये आणि ते जे त्याला देणारा मुकुट आहे त्याच्यासाठी सिद्ध करेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आणि रविवारी आपण ऐकणार आहोत की त्याच्या पतनामुळे आमच्या आत्मिक जीवनामध्ये कशा प्रकारचं पतन लपलेलं आहे. आणि जर ते लपलंय तर त्या पतनापासून मुक्त होण्यासाठी कोणते पाप आम्ही करतो, कोणते गुन्हा करतो, आणि ते गुन्ह्यापासून परावृत्त होण्यासाठी आम्हाला देव कसं सहाय्य करतो, येत्या रविवारी म्हणजे या रविवारी आपण बघूया. प्रार्थना करूया. प्रभू तुला धन्यवाद देतो. खरोखर आमच्यामध्ये काहीही योग्यता नाही. तिथे आमच्यामध्ये कोणतीही पात्रता नाही. एक मनुष्य म्हणण्याची योग्यता आमच्यामध्ये नाही. परंतु पित्या तू म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. हो पित्या, दिगांतापासून तू आम्हाला निवडलेलं ह्या जगामध्ये आणलेलं आहे यासाठी की पित्या तुझे महान कृत्य आम्ही जाहीर करावं, आम्ही महान गोष्टी आम्ही विदित करावे. परंतु पित्या आम्ही जगातल्या मोहपाशामुळे आणि पवित्र पित्या जगातल्या दैहिक गोष्टीमुळे इतकं जखडलं गेलेलं आहे की आमची बुद्धी भ्रष्ट झाली. शलमोनाची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याला दिसत होतं, त्याला सर्व काही माहित होतं, परंतु तसं तो करू शकला नाही. तो बांधला गेला, तो ऍडिक्शन मध्ये व्यसनासारखा बांधला गेला आणि शेवटी तो नाश. आणि त्याच्यामुळे त्या इस्रायल राष्ट्राचा नाश झालेला आहे. हो पित्या, आज आमच्या घराचा नाश होत आहे पित्या. हो पित्या, आज आमच्या घराची परिस्थिती कठीण आहे. अशा समय तू आम्हाला शिकव, आमच्या चुका तू आम्हाला दाखव, आमच्या चुका तू आम्हाला दाखव, यासाठी की आमचे घर हे तुझं आहे पित्या. तर त्याचा नाश झाला तर त्याचा हिशोब जसा प्रकारे शलमोनाशी घेतला जाईल त्याचप्रमाणे आमच्या घराचा नाशचा हिशोब आमच्याकडून घेतला जाईल. जर आम्ही वळलो तर पवित्र पित्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने वळावं, ख्रिस्ताकडे बघावं, तारणाऱ्याकडे बघावं. हीच तर आमची माफक इच्छा आहे. प्रभू, ह्यामध्ये आम्ही दुबळे पडत आहोत, ह्यामध्ये आम्ही
पवित्र परमेश्वर कर्तव्य शून्य पडत आहो, प्रभू दया कर, तू प्रवेश कर, तू हृदयात प्रवेश कर, तू अंतकरणाशी बोल, आम्हाला काय करावं कसं करावं हे प्रदर्शित कर. यासाठी किपित द्या, यासाठी किपित द्या. बलाने नव्हे पराक्रमाने नाही तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असं सेनाधीश परमेश्वर जो म्हणतो. त्याचे पराक्रम आमच्या घरामध्ये, आमच्या लेकरांमध्ये, आमच्या कुटुंबियामध्ये दिसून यावे. आणि त्यासाठी आज परत एक वार आम्ही लीन आणि नम्र होऊन तुझ्याकडे मागतो पित्या, आणि ते तू करणार आहे आमचा विश्वास आहे. धन्यवाद असो येशू की आजची स्टडी आम्हासाठी जो आशीर्वाद आहे. अनेक जण आज ऑनलाईन आहे, ते कष्टी आहे, जे निराश आहे, जे बांधलेले आहे, जकडलेले, प्रभू येशू मध्ये त्यांचं जीवन देखील रोगमुक्त कर, शापमुक्त कर, भीतीमुक्त कर, सैतानाची सत्ता अंधकाराची शक्तीपासून त्यांना मुक्त कर. आणि येशू आज जे काही त्यांनी ऐकलेलं आहे त्यानं आचरण करण्याकरता लागणार सुबुद्धी ज्ञान पुरव. आता मी आभार मानतो की तुझं पवित्र शास्त्रातून तू नुसतं पवित्र परमेश्वर आपल्या सेवकाचे उत्तम गोष्टी दाखवल्या नाही तर त्याचं पतन देखील दाखवलं, यासाठी की आम्ही जेव्हा पतनात सापडू तेव्हा देव काय करू शकतो याचा धडा आम्हाला मिळावा. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.